आता आपण वाचणार आहोत भगवद्गीतेतला कोणताही रँडम पेज। जे द्वंद्वांनी मोहित होतात ते पूर्णपणे मूर्ख असतात आणि म्हणून ते भगवंतांना जाणू शकत नाहीत। यशात्वंगत कत पाप जनांना पुण्य कर्म नाम ते द्वंद्व मोहनी मुक्ते भजन्ते मा दृढव्रता। ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पूर्ण पुण्यकर्मे केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात। तात्पर्य, जे दिव्य स्तराप्रत उन्नत होण्यास पात्र आहेत त्यांचा या श्लोकामध्ये उल्लेख करण्यात आला आहे। पापी, नास्तिक, मूर्ख, कपटी व्यक्तींना इच्छा आणि द्वेषाच्या द्वंद्वातून पार होणे अत्यंत कठीण असते। ज्यांनी आपल्या जीवनामध्ये धार्मिक विधी-विधानांचे पालन केले आहे, ज्यांनी पुण्यकर्म केली आहेत आणि पापकर्म नष्ट केली आहेत, केवळ तेच भक्तियोग स्वीकारू शकतात आणि क्रमशः भगवंताच्या विशुद्ध ज्ञानाप्रत उन्नत होऊ शकतात। त्यानंतर क्रमाक्रमाने तो समाधी अवस्थेत भगवंतावर ध्यान करू शकतात। आध्यात्मिक स्वराप्रत उन्नत होण्याची हीच पद्धती आहे। अशा उन्नती कृष्ण भावना भवित शुद्ध भक्तांच्या सत्संगामध्ये शक्य होते, कारण महान भक्ताच्या संघामध्ये मनुष्य मोहापासून मुक्त होऊ शकतो। श्रीमद भागवत गीता सांगण्यात आले आहे की जर खरोखरच मनुष्याला मुक्त व्हायचे असेल तर त्याने भक्ताची सेवा करणे अत्यावश्यक आहे। परंतु जो विषय लोकांचा संग करीत आहे तो प्रकृतीच्या अंधकारमय प्रदेशाकडे अग्रेसर होत आहे। बद्ध जीवांचा मोहापासून उद्धार करण्याकरिताच सर्व भगवत भक्त या पृथ्वी तलावर भ्रमण करीत असतात। निर्विशेषवाद्यांना माहीत नसते की भगवंताच्या अधीन असणाऱ्या आपल्या स्वरूप स्थितीचे विस्मरण होणे म्हणजेच परमेश्वराचे नियमाचे उल्लंघन आहे। जोपर्यंत मनुष्य आपल्या स्वरूप स्थितीमध्ये स्थित होत नाही तोपर्यंत तो भगवंताला जाणू शकत नाही किंवा दृढ निष्ठेने त्यांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त होऊ शकत नाही। जरा मरण मोक्षाय मामश्चिते यत्यये ते ब्रब्ध तत्विदु कृष्णमर्दन्म कर्मचाखिलम। जरा मरणातून मुक्त होण्याकरता प्रयत्न करणारे जे बुद्धिमान मनुष्य आहेत ते माझ्या भक्तीद्वारे माझा आश्रय घेतात। वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत, कारण त्यांना आध्यात्मिक क्रियाचे संपूर्ण ज्ञान आहे। तात्पर्य, जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी या भौतिक शरीराला पीडा देतात, परंतु आध्यात्मिक देहाला जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी नसते। म्हणून जो आध्यात्मिक देहाची प्राप्त करतो तो भगवंताचा एक पार्षद बनतो। शाश्वत भक्ती योगामध्ये पारायण झाल्यामुळे तो खऱ्या अर्थाने मुक्त असतो। अहम ब्रह्मासी, मी ब्रह्म आहे असे सांगितले जाते की मनुष्याने आपण ब्रह्म आत्मा असल्याचे जाणले पाहिजे। या श्लोकात सांगितल्याप्रमाणे जीवनाविषयक ही ब्रह्म संकल्पना भक्तीमध्येही आहे। शुद्ध भक्त हे दिव्य ब्रह्मस्तरावर स्थित असतात आणि दिव्य क्रियांचे त्यांना पूर्ण ज्ञान असते। दिव्य भगवत सेवेमध्ये नियुक्त झालेले 4 प्रकारचे अशुद्ध भक्त आपापली उद्दिष्टे प्राप्त करतात आणि भगवंताच्या कृपेने जेव्हा ते पूर्णपणे कृष्ण भावनाभीत होतात तेव्हा त्यांना भगवंताच्या दिव्य सत्संगापासून आनंद प्राप्त होतो। परंतु जे देवांचे उपासक आहेत त्यांना भगवंताच्या परमधामाची कधीच प्राप्ती होत नाही। ब्रह्मानुभूती झालेल्या अल्पज्ञ व्यक्तींनाही श्रीकृष्णाच्या परम गोलोक वृंदावन धामाची प्राप्ती होत नाही। जे कृष्ण भावनाभावित कर्म करीत आहेत त्यांनाच केवळ ब्रह्म म्हणता येते, कारण तेच वास्तविकपणे कृष्ण लोकांची प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहे। अशा व्यक्तींना श्रीकृष्णाबद्दल मुळीच संशय नसतो आणि म्हणून ते वास्तविकपणे ब्रह्म आहेत। केवळ भौतिक बंधनातून मुक्त होण्याकरता जे भगवंताच्या अर्चा विग्रहाची आराधना करण्यात परायण झाले आहेत किंवा भगवंताचं ध्यान करण्यात मग्न झाले आहेत त्यांना सुद्धा भगवंताने पुढील अध्यायामध्ये सांगितलेल्या ब्रह्म अधिभूत इत्यादीचे तात्पर्य कळते।